आपले स्वागत। नेहरू युवा केंद्रातर्फे तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न। युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार व नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने येथील तालुका क्रीडा संकुलामध्ये तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते। या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले। यावेळी क्रीडा स्पर्धेचे प्रमुख उद्घाटक जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत, कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, प्रमुख पाहुणे तालुका क्रीडा अधिकारी ब्रोथीकर, तसेच प्रमुख मार्गदर्शक दत्ताराव बांगर, संजय भुमरे, राष्ट्रीय खेळाडू गजानन आडे, रवी हनुमते उपस्थित होते। जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत यांनी युवकांना क्रीडा गुणांना वाव मिळण्याकरिता तसेच युवकांना क्रीडा स्पर्धेत व्यासपीठ उपलब्ध करण्याकरिता नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये मुलांकरिता सामूहिक खेळ कबड्डी तसेच मुलींकरिता सामूहिक खेळ खो खो व मुले आणि मुलीकरिता वैयक्तिक खेळ गोळाफेक व 100 मीटर धावणे स्पर्धा घेण्यात आल्याचे सांगून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। युवक कबड्डी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आदर्श स्पोर्ट्स क्रीडा मंडळ हिंगोली, द्वितीय क्रमांक अंधारवाडी कबड्डी टीम, तृतीय क्रमांक एकता स्पोर्ट्स अकादमी हिंगोली यांना मिळाला आहे। युवती खो खोमध्ये प्रथम क्रमांक सरजूदेवी भिकुलाल भारुका आर्य कन्या विद्यालय हिंगोली, द्वितीय क्रमांक शासकीय अनुसूचित जाती मुलींची शाळा कळमनुरी, तृतीय क्रमांक सरजूदेवी क्रीडा मंडळ हिंगोली यांना मिळाला आहे। युवक गोळाफेकमध्ये प्रथम क्रमांक अभिषेक शिंदे, द्वितीय क्रमांक तेजस काकडे, तृतीय क्रमांक किरण पोटे यांना मिळाला आहे। युवती गोळाफेक प्रथम क्रमांक वैशाली चव्हाण, द्वितीय क्रमांक दुर्गा काळे, तृतीय क्रमांक भाग्यश्री कांबळे यांना मिळाला आहे। 100 मीटर रनिंग युवक प्रथम क्रमांक अक्षय वानखेडे, द्वितीय सूरज काळे, तृतीय शुभम पाईकराव यांना मिळाला आहे। 100 मीटर रनिंग युवती यामध्ये प्रथम क्रमांक शुभांगी राठोड, द्वितीय क्रमांक दुर्गा काळे, तृतीय क्रमांक शिवानी सावळे यांना मिळाला आहे। या सर्व युवक व युवतींना स्पोर्ट्स किट, सुवर्णपदक, रौप्य पदक व कांस्य पदक देऊन सन्मानित करण्यात आले। क्रीडा स्पर्धा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण पांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन गजानन आडे यांनी केले। तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन एकता स्पोर्ट्स अकादमी व वाटसरू फाउंडेशन हिंगोली यांच्या सहकार्याने आयोजन करण्यात आले होते। A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली। मी राजू येडके, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद हिंगोली। आज या ठिकाणी नामदेव पोलीस कवायत मैदान हिंगोली येथे जिल्ह्यातील सर्व अनुदानित दिव्यांग शाळांच्या शालेय विद्यार्थ्यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 2025चं या ठिकाणी सकाळी आपल्या जिल्ह्याच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षिका श्रीमती अर्चना पाटील मॅडम व उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री कुंभार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये स्पर्धेचं उद्घाटन झालेले आहे। अपंगाच्या विविध प्रकारच्या स्पर्धा या ठिकाणी आज दिवसभरामध्ये होणार आहेत आणि संध्याकाळी 6 वाजता महावीर भवन हिंगोली येथे या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणाच्या स्पर्धा तसेच सांस्कृतिक स्पर्धा या ठिकाणी या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री अभिनवजी गोयल सर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम श्रीमती नेहा भोसले मॅडम व सर्व जिल्हास्तरीय विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। आणि या स्पर्धा ज्या आहेत त्या आपण दरवर्षी घेत असतो आणि या स्पर्धांमधून जे विद्यार्थी जिल्हा स्तरावर पात्र होतात ते पुढे राज्यस्तरावर ज्या स्पर्धा होतात त्यामध्ये सहभाग नोंदवतात आणि या ठिकाणी ज्या स्पर्धा होणार आहेत त्या स्पर्धांचं आनंद घेण्यासाठी मी हिंगोलीकर सर्वांना विनंती करतो की आपण आज या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवावा आणि विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करावा। धन्यवाद, थँक्यू।